नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बीडच्या आष्टीत कृत्रिम दूध निर्मितीचा पर्दाफाश. पातरकोणी भेसळयुक्त पावडर जप्त, एकाला अटक. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत कृत्रिम दूध पावडर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पावडरची चोरटी वाहतूक बीडच्या आष्टी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अन्न व औषध प्रशासन FDA आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बुलेरो पिकअप वाहनासह एकूण 72 गोणी व्हे पावडर जप्त केली. कारवाईनंतर वाहन चालक सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपाळकरे वय वर्ष 20 राहणार नागोबाची वाडी तालुका जामखेड यांच्यासह मालाचा मालक हरिदास एकनाथ गोपाळकरे आणि माल स्वीकारणारा कैलास हंबर्डे राहणार आष्टी अशा 3 जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी बाबू गोपाळकरे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केला असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. जप्त करण्यात आलेला साठा कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरला जाणार होता का, तसेच या पावडरचा पुरवठा कोणत्या दूध संकलन केंद्रांना किंवा डेऱ्यांना केला जाणार होता का, याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींच्या जामखेड येथील मे भगवान कृपा दूध संकलन केंद्रावरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे आणि आष्टी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून या साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध घेण्यात येत आहे.